नमस्कार भगिनींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचं खूप काम आता वाढलेले आहे आणि अजून या कामामध्ये अजून अशी 4-5 कामांची सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामामध्ये वाढ केलेली आहे। तर ती कोणती 4 कामे आहेत ती अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना करावीच लागणार, ते सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा, तुम्ही पाहू शकता पोषण ट्रॅकरची तर माहिती अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भरावीच लागते। जसं की बघा, दररोज अंगणवाडी ओपन करणे, अंगणवाडीमध्ये मुलांचे अटेंडन्स भरणे, THR भरणे, गरोदर मातांची नोंदणी घेणे, तसेच नवीन गरोदर नोंदवणे, जी नवीन मुले येतात त्यांची नोंद करणे, त्यांची वजन उंची घेणे, अशा सर्व बाबी असताना CBE कार्यक्रम नोंदवणे, VHSND नोंदवणे आणि अंगणवाडीतील मुलांना महत्त्वाचे म्हणजे अंगणवाडीतील मुलांना पूर्वशालेय शिक्षण देणे व लहान मुलांना THR देणे, एवढी सर्व कामे अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई या करत असताना अजून सरकारने त्यांच्या कामामध्ये वाढ केलेली आहे। अगोदरच अगदी तुटपुंजा मानधनामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस या काम करत आहेत, तरी सरकार वरचेवर यांची कामेच वाढवत चालले आहे। यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता बघा त्यांची कामे फक्त वाढवत चाललेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं फॉर्म भरून लाडक्या बहिणींना योजनेचे भरपूर असे हप्ते मिळाले। तर बघा, लाडकी बहीण योजने तर 8 हप्ते पूर्णपणे त्या पात्र महिलेला मिळाले, तरीही अजून अंगणवाडी सेविकांना त्यांचा इन्सेंटिव्ह जो प्रोत्साहन भत्ता म्हणून त्यांना प्रति फॉर्म मागे 50 रुपये हा भेटणार होता, तो अजूनही भेटलेला नाही। तोपर्यंत सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामामध्ये अजून भर वाढवलेली आहे। तर ती भर कशा पद्धतीने बघा, याच्या अगोदर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना लाडक्या बहिणींची चौकशी करा असा आदेश दिलेला होता, तर तो आदेश अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी फेटाळून लावलेला होता आणि त्यांनी लाडक्या बहिणींची चौकशी करणार नाही असे स्पष्ट सांगितले होते। तरी आता सरकारने त्यांना बघा, प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आरोग्य विभागाकडे होती, जी आशा वर्कर भरत होते किंवा आरोग्य कर्मचारी भरत होते, त्यांच्याकडून ती आता एप्रिल 2025 पासून अंगणवाडी सेविकाकडे ही माहिती भरवण्याचं काम येणार आहे। त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांना गरोदर मातांचा पूर्ण डाटा तयार करावा लागणार आहे, त्यांना त्यांची सर्व माहिती ही भरावी लागणार आहे। जसे की गरोदर मातांची नोंदणी घेतात त्याप्रमाणेच त्यांना नवीन गरोदरची नोंदणी घेताना जर त्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत बसत असतील तर त्या योजनेचा फॉर्मसुद्धा अंगणवाडी सेविकांनाच भरावा लागणार आहे। बघा, अगोदरच अंगणवाडी सेविका या लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनांची कामे करतच आहेत, तरीही आता सरकारने प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं काम ही अंगणवाडी सेविकांनाच दिलेलं आहे। आणि दुसरं काम म्हणजे बघा, अंगणवाडी सेविकांचा जो सर्वे असतो तो सर्वे तर त्यांना करावाच लागणार आहे। दरवर्षी जो त्या सर्वे करतात तोच त्या सर्वे व्यतिरिक्त त्यांना आता प्रत्येक कुटुंबाची आर्थिक सर्वे करायचा आहे, तर तो कशा पद्धतीने करायचा आहे हे जाणून घ्या। बघा, एप्रिलमध्ये प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना ही अंगणवाडी सेविकांकडून केली जाणार आहे। तसेच बघा, सोलापूर जिल्हा की असू द्या किंवा महाराष्ट्रभर हे सर्व चालणार आहे। तसेच बघा, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या उत्पादनाचे साधन कोणते आहेत, ते काय उद्योग व्यवसाय नोकरी करतात, या बाबींची माहिती संकलित करण्यासाठी एप्रिलमध्ये आता आर्थिक गणना होणार आहे। यासाठी अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांच्या माध्यमातून ही गणना आहे ती केली जाणार आहे आणि साधारणपणे 2 ते 2.5 महिने हा सर्वे चालणार आहे। तर बघा, प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना ही केली जाते, परंतु 2011 नंतर कोणत्याही प्रकारची जनगणना झालेली नाही। 14 वर्ष होऊन सुद्धा देशाची राज्याची लोकसंख्या किती वाढली याचं ठोस उत्तर कोणाकडे नाही आहे। तत्पूर्वी प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील बघा 10 लाख कुटुंबांचा हा सर्वे होणार असून त्यातून प्रत्येक कुटुंबातील म्हणजेच की जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी किती लोक कमावते व किती लोक शिक्षण घेत आहेत, किती लोक काहीच काम करत नाहीत याची माहिती समोर येणार आहे। या सर्वेसाठी मनुष्यबळ जर कमी पडलं बघा, अंगणवाडी सेविका व मदतनीसांना तर ही कामे करायचीच आहे, त्याच्यासोबत आरोग्य सेविकांना सुद्धा याच्यामध्ये सामावून घेतलेले आहेत। जर या सर्वेसाठी जर मनुष्यबळ कमी पडले तर शिक्षक संघटनेशी सुद्धा चर्चा केली जाणार आहे।
केंद्र सरकारकडून त्या संदर्भात राज्य सरकारला पत्रव्यवहार करण्यात आला असून महाराष्ट्रात हा सर्वे सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना त्याचं प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि एप्रिल ते जूनपर्यंत हा सर्वे चालणार आहे आणि प्रत्येक कुटुंबाची आता आर्थिक गणना करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मदत घेतली जाणार आहे। तर बघा त्यांना प्रत्येकांना 300 कुटुंबाचे टार्गेट देऊन हा सर्वे पूर्ण केला जाणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे। शाळांना बघा शिक्षकांसाठी इथं दिलेलं आहे, जर शाळांना जर सुट्टी लागली तर शिक्षकांकडून हा सर्वे पूर्ण केला जाणार आहे। तर तसेच बघा याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांची सुद्धा मदत घेतली जाणार आहे। तसेच बघा याच्यामध्ये गट करून कर्मचाऱ्यांवर गणनेची जबाबदारी टाकली जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 10 लाख कुटुंबाची आर्थिक गणना केली जाणार असून त्यांचे नियोजन सुरू आहे। प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती काय काम करतो, त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन काय, याचा सर्वे एप्रिलपासूनच केला जाणार आहे। अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांच्या मदतीने हा सर्वे केला जाणार आहे अशी माहिती जिल्हा सांख्यिकीय कार्यालय सोलापूर उपसंचालक बंडगर सर यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जे त्यांची दररोजची कामे आहेत, जसे की पोषण ट्रॅकरबद्दल माहिती असू द्या किंवा लेक लाडकीबद्दल असू द्या किंवा त्यांची इतर माहिती असू द्या, इतर सर्व माहिती भरताना त्यांच्या कामामध्ये अजून एका कामांची भर पडलेली आहे, ती म्हणजे की त्यांना जे आर्थिक गणना होणार आहे त्या आर्थिक गणनेमध्ये त्यांची मदत घेतली जाणार आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा ताप वाढणार आहे। इतर जे शिक्षक आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, यांना लाखोमध्ये पगार आहे, तरीही त्यांच्यावर या कामाची जिम्मेदारी टाकली जात नाही आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस या अगदी तुटपुंजा मानधनात अगदी 8 ते 15 हजार रुपयांना मानधन भेटते, तरीही त्यांच्यावर किती कामांचा बोजा सरकार वाढवत चाललं आहे। त्यामुळे सरकारकडे एकच विनंती आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या व नंतर त्यांना शासनाप्रमाणे जी काही कामे सांगायची ती सांगा। अंगणवाडी सेविका व मदतनीस या नेहमीच त्या शासनाची कामे करण्यासाठी तत्पर असतात, परंतु त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या जेणेकरून त्यांचीसुद्धा आर्थिक सुधारणा होईल, त्यांनासुद्धा कुटुंब आहे, ही जनगणना होणार आहे, ती आर्थिक जनगणना होणार आहे। तर यामध्ये आर्थिक फायदासुद्धा अंगणवाडी सेविकांचा व्हायलाच हवे। जर आर्थिक जनगणना करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा समावेश करायचा असेल तर अगोदर अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अशी मागणीही सरकारने मान्य करावी आणि येत्या एप्रिलपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतसुद्धा डाटा कलेक्ट करावा लागणार आहे, कारण की प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही 1 एप्रिल 2025 पासून अंगणवाडी खात्याकडे म्हणजेच की महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग केले जाणार आहे आणि त्याची सर्व माहिती अंगणवाडी सेविकांना भरावी लागणार आहे। तसेच बघा अंगणवाडी सेविकेमार्फत 4 चाकी वाहनांची चौकशी, जसे की 4 चाकी वाहने कोणाकडे आहेत का, जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे परंतु त्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत व त्या या योजनेसाठी पात्र नाही, तर अशासुद्धा महिलांची चौकशी केली जाणार आहे। तसेच बघा सर्वे करताना एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे व तो कुटुंब याचे लाभ घेत आहे का नाही याचीसुद्धा चौकशी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामार्फत होणार आहे। तर अशा मिळालेल्या माहितीनुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरपूर अशी कामे सरकारने वाढवलेली आहे। तर सरकारला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, मग त्यांना जी तुम्हाला कामे सांगायची आहेत ती सरकारची कामे सांगा। अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई या नक्कीच त्या कामात सरकारला मदत करणार आहेत, परंतु अगदी तुटपुंजा मानधनात अगोदरच अंगणवाडी सेविका व मदतनीस या काम करत आहेत आणि त्यांना त्यांचीच आर्थिक जनगणना, त्यांना जर त्यांचा कुटुंबाचा सर्वे करण्यास किती अडचण येत आहे त्या सर्वांना सेविकाताईंना माहिती आहे। काही कुटुंबातील घरे तर रानावनात राहतात, अशा ठिकाणी सुद्धा जाऊन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सर्वे करावा लागतो आहे। तर सरकारने सुद्धा यांचा विचार करायला हवे। जर ही जनगणना आर्थिक जनगणना होणार आहे तर सरकारने अगोदर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मजबूत करायला हवे, यांची आर्थिक स्थिती मजबूत करायला हवी, कारण की जर सरकारचा पाया म्हणजेच की अंगणवाडी सेविका व मदतनीस, शिक्षणाचा पाया म्हणजे अंगणवाडी सेविका व मदतनीस, जर शिक्षणाचा पायाच जर
मजबूत राहिलं तर शिक्षणसुद्धा मजबूत होणार आहे आणि आपले सरकारसुद्धा मजबूत होणार आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांना लवकरात लवकर सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा हीच विनंती आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।